Today's topic is parts of speech. There are 8 types of parts of speech. The first one is noun. Noun is the name of a person, a place, an animal or a thing. व्यक्तीच्या, वस्तूच्या, जागेच्या किंवा प्राण्याच्या नावाला नाम असे म्हणतात. टीचर, स्कूल, हाऊस आर द एक्झाम्पल्स. Second one is pronoun, means सर्वनाम. Pronoun are words that take the place of noun in a sentence. वाक्यात नामाऐवजी येणाऱ्या शब्दात सर्वनाम असे म्हणतात. I, you, he, she, it, we, they are examples of pronoun. Third one is adjective, means विशेषण. Adjective is a word that describe a noun or a pronoun. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. She has a big house. I love chocolate cake. Chocolate is adjective. Verb, क्रियापद. A verb is a word that is used for saying something about a person, thing or a place. वाक्यातील क्रिया दर्शविणारा व वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद होय. Kicking, ask, add are the examples. Adverb, क्रियाविशेषण. An adverb describe an adjective or verb. जो शब्द वाक्यातील क्रियेविषयी विशेष माहिती सांगतो त्याला क्रियाविशेषण म्हणतात. फॉर एक्झाम्पल लाऊडली, क्लोजली, नियरली एक्सेट्रा. नेक्स्ट कंजंक्शन, उभयान्वयी अव्यय. अ कंजंक्शन जॉईन्स वर्ड्स ऑर ग्रुप्स ऑफ वर्ड्स. उभयान्वयी अव्यय म्हणजे असा शब्द जो इतर शब्दांना किंवा शब्दांच्या गटांना एकत्र जोडतो. फॉर एक्झाम्पल अँड, बट, सो, ऑर, फॉर, येट एक्सेट्रा. नेक्स्ट वन इज प्रिपोजिशन, मीन्स शब्दयोगी अव्यय. अ प्रिपोजिशन टेल्स वेअर और व्हेन समथिंग इज इन रिलेशन टू समथिंग एल्स. नाम किंवा सर्वनामापूर्वी वापरायचा स्थल, काल, दिशा वगैरे दर्शविणारा शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय. अंडर, नेक्स्ट, टू, ऑन, डाऊन आर द एक्झाम्पल्स ऑफ प्रिपोजिशन. नेक्स्ट वन इज इंटरजंक्शन, मीन्स केवल प्रयोगी अव्यय. वर्ड्स that are used to express strong emotion. भावनेचा अचानक उद्रेक व्यक्त करणाऱ्या शब्दांना केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. फॉर एक्झाम्पल ये, उप्स, वाव, हे एक्सेट्रा. The above portion is about parts of speech. If like